पोलीस भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर 10,000 पदांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आलाय तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कोणत्या महिन्यापर्यंत हे पोलीस भरती पडणार आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि पोलीस भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि पोलीस भरती संदर्भात जे अपडेट सुद्धा आला आणि पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे ऑगस्टच्या अंदर जे तुमचं या ठिकाणी फिजिकल सुद्धा होणार आहे। लक्षात ठेवा, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीचं जे अपडेट आहे 1 2 3 तर हे अपडेट सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर मुंबईच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त पदांची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तर मुंबईमध्ये जवळपास 4800 प्लस जागा ज्या सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, लक्षात ठेवा। आणि मुंबई पोलीसमध्ये सुद्धा जवळपास 3 ते 5000 जागांसाठी पोलीस भरती निघू शकते, लक्षात ठेवा। तर सध्याच्या कंडिशनला मुंबई पोलीसच्या जागा या ठिकाणी समोर आलेल्या आहे, किती जागा या ठिकाणी रिक्त आहे याबद्दल। त्याचबरोबर दुसरं जे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे SRPFच्या जे या ठिकाणी रिक्त पदांची माहिती त्या ठिकाणी मागितली आहे। त्याचबरोबर तिसरं जे अपडेट आहे तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तुम्ही। तर पहा, राज्यात लवकरच 10,000 पोलीस शिपायांची भरती, राज्यात लवकरच 10,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे। यासाठी शासकीय स्तरावर हालचालींचा वेग आला आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली देखील मागवण्यात आली आहे। ऑगस्ट 2025 पूर्वी पोलीस भरतीचे फिजिकल पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याची माहिती आहे। तसेच राज्य राखीव पोलीस बलाकडून रिक्त पदांचीही आरक्षणानुसार माहिती संकलित केली जात आहे। ठीक आहे, तर हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पोलीस भरतीचे या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झालेले आहे। तर पोलीस भरती हे कधीपर्यंत निघणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला हे पोलीस भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, आणि ग्राउंड सुद्धा आपलं मे महिन्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी चालू होऊ शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा। आणि पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बॅट्समन साठी शिक्षण 10वी पास लागते। त्याचबरोबर शिपाई झालं, कारागृह झालं, चालक झालं, SRPF झालं, याच्यासाठी शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि SRPF हे फक्त पुरुष उमेदवारांसाठीच भरती असते। SRPF मध्ये महिला उमेदवारांना फॉर्म भरता येत नाही। ठीक आहे, आपण वयोमर्यादा जर विचार केला पोलीस भरतीमध्ये तर पहा, शिपाईचं पद झालं, त्याचबरोबर बॅट्समनचं पद झालं, त्याचबरोबर कारागृहाचं पद झालं, तर या पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 28 पर्यंत लागते। SC/ST ला 5 वर्ष सूट असते। आणि जे चालकचं पद आहे तर चालकसाठी वयोमर्यादा 19 ते 28 पर्यंत फॉर्म भरता येते। SC/ST ला 5 वर्ष सूट असते। आणि जे SRPFचं पद आहे, SRPF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि SC/ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट असते। आणि यावर्षी एक्स्ट्रा तुम्हाला 3 वर्षाची सूट भेटणार आहे, कारण की आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही 10,000 जागांसाठी आणखीन भरती काढणार आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही वयोमर्यादामध्ये सूट देणार आहे। जे आता 17,000 जागांसाठी भरती निघाली होती तर त्यामध्ये ज्यांचं एज जास्त वाढलेलं आहे तर त्यांना संधी मिळाली नव्हती। तर ह्या भरतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि पोलीस भरतीमध्ये जी फी असते तर पहा, खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि SC/ST कॅटेगरीसाठी 350 रुपये यामध्ये फी असते। ठीक आहे, तर सर्वात अगोदर जे पोलीस भरतीमध्ये काय असते, पहिले सर्वात अगोदर फॉर्म भरल्यानंतर यामध्ये काय असते, ग्राउंड असते। जे ग्राउंड आहे तर पहा, शिपाई झालं, त्याचबरोबर जे बॅट्समन झालं, त्याचबरोबर जे कारागृह झालं, तर या 3 पदांचं जे ग्राउंड आहे तर यामध्ये काय असणार असते तर हे 50 मार्काचं फिजिकल असते यामध्ये। ठीक आहे, शिपाईमध्ये, कारागृहमध्ये, बॅट्समनमध्ये, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 20 मार्क असते। दुसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे गोळाफेकसाठी 15 मार्क असते। आणि तिसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे या ठिकाणी 100 मीटर, त्याच्यासाठी 15 गुण असते। अशा प्रकारे ज्या 50 मार्काचा फिजिकल होते आणि 100 मार्काचा। त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण ग्राउंड जे शिपाई झालं, त्याचबरोबर कारागृह झालं, बॅट्समन झालं, तर यामध्ये महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे ते सुद्धा 50 मार्कासाठी असते। ज्यामध्ये 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी 20 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 गुणासाठी, गोळाफेक आहे 15 गुणासाठी। ठीक आहे, अशा प्रकारे ग्राउंड असते। आणि जे चालकचं जे पद आहे तर चालकमध्ये जे फिजिकल आहे पुरुष उमेदवारांसाठी 50 मार्काचं असते।
ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 30 मार्कासाठी, गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असते. आणि महिला उमेदवारांसाठी चालकसाठी जे ग्राउंड असते तर 800 मीटर रनिंग आहे, यामध्ये 30 मार्कासाठी आणि गोळाफेक 20 गुणासाठी. तर अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असते चालकचं. ठीक आहे. त्याचबरोबर SRPFचं जे ग्राउंड आहे तर SRPF मध्ये 3 इव्हेंट असते, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग पहिला इव्हेंट आहे आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 25 मिनिटाच्या अंदर आले तुम्हाला या ठिकाणी 50 मार्क भेटते. आणि दुसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे गोळाफेक आहे. गोळाफेकसाठी 25 मार्क भेटते, झाले 75. आणि त्याचबरोबर 100 मीटर हा तिसरा इव्हेंट आहे आणि यामध्ये तुम्हाला 100 मीटरसाठी सुद्धा 25 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड या ठिकाणी SRPFचं असते. ठीक आहे. तर SRPF मध्ये आपल्याला कसं आहे की 91च्या वरतच मार्क असले पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला पेपरसाठी बोलावलं जाते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे या ठिकाणी फिजिकलची, पोलीस भरतीची. आणि हे झाल्यानंतर आपलं काय असते यामध्ये तर लेखी परीक्षा यामध्ये असते. तर लेखी परीक्षा ही 100 मार्काची असते, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे सामान्य ज्ञान त्याला म्हटलं जाते, 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्यामध्ये करंट अफेअर्स सुद्धा आलं. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि 90 मिनिटाचा टाइम पेपरसाठी असते आणि निगेटिव्ह मार्किंग नसते. आपण तुक्के मारले तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस झाले असते, पण निगेटिव्ह मार्किंग पोलीस भरतीमध्ये नाही आहे. तर पोलीस भरतीची अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर ग्राउंड असते, त्यानंतर लेखी परीक्षा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10,000 जागांसाठी 2025ला हे पोलीस भरती निघत आहे. जवळपास मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आणि मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले, ज्या ठिकाणी तुमची मेहनत त्या ठिकाणी कमी पडले, तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त जोर द्यायचा या ठिकाणी. ठीक आहे. कारण की मागच्या भरतीमध्ये ज्या चुका तुम्ही केल्या तर त्या चुका या भरतीमध्ये करायची नाही. ठीक आहे. तर 10,000 जागांसाठी ही भरती निघत आहे. कारण की या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली होती या ठिकाणी अधिवेशनात, की आम्ही या ठिकाणी 10,000 जागांसाठी भरती काढणार आहे. ठीक आहे. तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या आणि मी तुम्हाला 3 अपडेट सुद्धा ते दिलेले आहे. ठीक आहे. SRPFच्या रिक्त पदांबद्दल माहिती, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीसमध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5,000 जागा या ठिकाणी रिक्त आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी अशी संपूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की 10,000 प्लस पदांसाठी जे हे पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटत आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.